नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये। आज आपण गौराईंसाठी पारंपरिक द्वादश जल पद्म रांगोळी ही बघणार आहोत। यासाठी आपल्याला 5 टिपके देऊन घ्यायचे आहेत आधी सुरुवातीला। सुरुवातीला आपण 5 दिलेले आहेत, त्यानंतर 4 आणि 3 इकडे आपण अशाच देऊन घ्यायचे टिपके। सुरुवातीला आपल्याला हे 4 टिपके जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना। त्यानंतर इथून हे 4 टिपके जोडून घ्यायचे आहेत। आता हा त्रिकोण आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून हे 4 टिपके जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्या दोन्ही रेषा एकमेकांना जॉईंट केल्या। आता तुम्हाला दिसतच असेल हा आपला स्टार तयार झाला आहे। त्यानंतर आपल्याला ही उरलेले 4 टिपके जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथून मधून पण आपण जोडून घेऊयात। आता आपल्याला हे दोन्ही जॉईंट करून इथं आपल्याला एक पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर इकडेही आपण जोडून घेऊया। आपल्या सर्व पाकळ्या आता जोडून झालेले आहेत। त्यानंतर हे जे आतले आपल्याला रिकामे दिसत आहेत तिथेही आपण जोडून घ्यायचे। तो पण आपण पाकळ्यांचाच आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीचा। एकदम कमी वेळात आणि खूप छान आपली रांगोळी तयार होणार आहे। आपल्याला अजिबात वेळ लागत नाही रांगोळीसाठी। आता या आपल्या पूर्ण पाकळ्या जोडून झालेल्या आहेत। हे एकदम टोटल आपल्या 12 पाकळ्या तयार होतात, म्हणून याला द्वादश दल असे म्हटले जातं। त्यानंतर आपण आता आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये रंग भरून घेऊया। ते हलकस आपल्याला बोटांनी प्रेस करून घ्यायचे किंवा असंही ठेवू शकते। आता यामध्ये मी थोडासा पिवळा कलर भरून घेते। कॉम्बिनेशन खूप छान दिसते मैत्रिणींनो। आता आपल्याला या पाकळ्यांमध्ये तुम्हाला आवडत असेल तर कलर भरू शकताय किंवा तशाही ठेवू शकताय, पण मी थोडासा इथं कलर भरून घेते। एक आड पाकळीमध्ये आपण वेगवेगळा रंगही भरू शकतोय। मी तर सर्व पाकळ्यांमध्ये वरच्या टोकाला एकसारखाच कलर भरून घेते।
आता सर्व भरून घेते मी. हे बघा मैत्रिणींनो, सर्व पाकळ्यांमध्ये मी आता रंग भरून घेतलेला आहे. इथं जो खाली स्पेस दिसत आहे त्यामध्ये मी रंग भरून घेते. आता सर्व पाकळ्या भरून झाल्या तुम्हाला दाखवते. आता आपला सर्व पाकळ्यांमध्ये इथेही रंग भरून झालेला आहे. आता आतमध्ये मी थोडासा एकदम फेंट कलरमध्ये व्हाईट कलर भरून घेणार आहे. तुम्ही तसंही रिकामही सोडू शकताय. अगदी हलक्या हाताने सोडायचा हा कलर, जास्त आपल्याला डार्क करायचा नाही. हे बघा मैत्रिणींनो, आपला व्हाईट कलरही भरून झालेला आहे पूर्णपणे. तर कशी दिसत आहे आपली रांगोळी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.